जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. सराव पेपर क्रमांक 4 घेऊन मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी गोकुंदा तुमच्या समोर आहे. आज बेटा आपण साप्ताहिक सराव पेपर क्रमांक 4चं सविस्तर विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे की 25 प्रश्न असतील आणि हे 25 प्रश्न तुम्हाला अंकगणित या विषयावर असतील. तर आता या ठिकाणी आपण नेहमीप्रमाणे नवीन विद्यार्थ्यांचा विचार करून हा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवलेला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच गणित हा विषय अवघड वाटतो, गणित विषयाची भीती वाटते, अशा विद्यार्थ्यांची गणित विषयाची जी भीती आहे ती भीती दूर करून गणित विषयामध्ये आवड निर्माण करण्याचा हा आमचा यामागचा प्रामाणिक उद्देश आहे. आणि आम्हाला 100% खात्री आहे की अशा व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी गणित विषयाची जी भीती आहे ती दूर होल्याशिवाय राहणार नाही. तर पहा, आता प्रश्न पाहिल्याच्या नंतर आणि या प्रश्नांचं अतिशय सोप्या भाषेमध्ये विश्लेषण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला या व्हिडिओचं महत्त्व कळणार आहे. पहा, जसं पहिला प्रश्न बघा, जर 2500 रुपयाची वस्तू, काय सांगितलं बेटा बघा, जर 2500 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली तर ती किती रुपयाला विकावी? काय सांगितलं पहा, 2500 रुपयाची वस्तू आहे आणि ती 30% तोट्याने विकल्यास किती रुपयाला विकावी? मला सांगा, 2500 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली म्हणजे याचा अर्थ ती 70% किमतीला विकली. किती टक्के किमतीला विकली? 70%. म्हणून बेटा 76 क्रमांकाचा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आपण डायरेक्ट कसं करू शकतो? 2500 70% काढून टाका. 2500 गुणिले 70 भागिले 100. 2500 70%. हे 2 शून्य कॅन्सल, 2 शून्य कॅन्सल. आता 25चा आणि 70चा गुणाकार करा. 25 शून्य शून्य आणि 25 7 पावणे 200 म्हणजे 175. आपल्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे 175. पहा बरोबर कोणता पर्याय दिसतो? पर्याय क्रमांक 1750. हे आपलं असेल उत्तर, पर्याय क्रमांक 2. अलग लक्षात पहा, 2500 रुपयाची वस्तू 30% तोट्याने विकली तर किती रुपयाला विकावी? 70% किमतीला विकावी. डायरेक्ट मी 2500 70% काढले, शून्य शून्य कॅन्सल, 25 शून्य शून्य 25 7 पावणे 200 म्हणजे 1750 रुपये, पर्याय क्रमांक 2. चला, त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बेटा, तो प्रश्न क्रमांक आहे 77. 77व्या प्रश्नाचं उत्तर पाहता, 10 व 11 यांचा लसावी किती? 10 व 11 यांचा लसावी किती? आता लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम सामायिक विभाज्य. लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजे 10च्याही पाड्यामध्ये येईल आणि 11च्याही पाड्यामध्ये येईल अशी लहानात लहान संख्या म्हणजे त्यांचा लसावी असतो. तर पहा बेटा, आता कधी लक्षात ठेवायचं, दोन संख्या जर क्रमवार असतील, जसं की 10 आणि 11 या दोन संख्या क्रमवार आहेत, तर अशा संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतकाच असतो. या प्रश्नाचं उत्तर काय? 10चा आणि 11चा लसावी म्हणजेच त्यांचा गुणाकार. 11चा आणि 10चा गुणाकार येतो 110. म्हणजे माझं उत्तर असायला पाहिजे 110, पर्याय क्रमांक 2. का? तर दोन क्रमवार संख्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतकाच असतो. आता उदाहरणामध्ये तुम्हाला कोणतेही उदाहरण देऊ द्या, 9चा आणि 10चा जर लसावी विचारला तो त्यांच्या गुणाकारा इतकाच येईल, 9 10 90. ठीक आहे, संख्या लहान असू द्या का मोठी असू द्या, क्रमवार संख्या जर असतील, दोन संख्या जर क्रमवार असतील तर त्यांचा लसावी हा त्यांच्या गुणाकारा इतकाच येतो. आणि जर बेटा यांचा मसावी विचारला 10चा आणि 11चा, तर क्रमवार संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकारा इतका असतो आणि मसावी नेहमी 1 असतो. आणि मसावी 1 असतो म्हणून अशा संख्यांना आपण सहमूळ संख्येची जोडी पण म्हणू शकतो, हे लक्षात ठेवा. चला पुढं, प्रश्न क्रमांक 78, खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी ओळखा. आता जोडमूळ संख्येची जोडी ओळखण्यापूर्वी आपण पहिल्यांदा जोडमूळ संख्या ही कन्सेप्ट पहिल्यांदा समजावून घेऊ. कसं पहा, तर जोडमूळ संख्येची जोडी कशाला म्हणायचं? दोन मूळ संख्यांमध्ये जर 2चा फरक असेल, दोन मूळ संख्यांमध्ये जर 2चा फरक असेल तर अशा दोन संख्यांना आपण जोडमूळ संख्येची जोडी म्हणतो. आणि बेटा हे लक्षात ठेवा, 1 ते 100 मध्ये एकूण जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. 1 ते 100 पर्यंत जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, 7 आणि 9 ही जोडमूळ संख्येची जोडी नाही बेटा. का? 7 आणि 9 ही जोडमूळ संख्येची जोडी नाही आणि 5 आणि 7 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. त्याचं कारण सांगतो बघा. तर जोडमूळ संख्येची जोडी कशाला म्हणायचं? फरक असला पाहिजे 2चा, बरोबर. 9 मध्ये आणि 7 मध्ये फरक आहे 2चा, पण त्या दोन्ही संख्या कशा असल्या पाहिजे? मूळ असल्या पाहिजे. त्याच्यामध्ये 7 मूळ आहे पण 9 मूळ नाही.
याचा अर्थ ही जोडमूळ संख्या जोडी होऊ शकत नाही. आता 5 आणि 7 यांच्यामध्ये फरक पण किती आहे रे? 2चाच. आणि 5 पण मूळ आहे, 7 पण मूळ आहे. म्हणून अशा संख्येला आपण जोडमूळ संख्येची जोडी म्हणू शकतो. आणि प्रश्नामध्ये आपल्याला तेच विचारलं की खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती? प्रश्न क्रमांक 78 आहे. पहा प्रश्न किती आहे रे? 78वा. 78वा प्रश्न म्हणतो खालीलपैकी जोडमूळ संख्येची जोडी कोणती? बेटा 6 आणि 8 यांच्यामध्ये जरी 2चा फरक असेल तर 6 पण मूळ संख्या नाही, 8 पण मूळ संख्या नाही. त्याच्यानंतर 7 आणि 9 मध्ये जरी 2चा फरक असेल तर 7 मूळ आहे पण 9 ही संख्या मूळ नाही. आणि चौथ्या पर्यायाचा तर विशेष नाही का, त्यांच्यामध्ये फरक आहे 3चा. आपल्याला फरक पाहिजे 2चा आणि त्या दोन्ही संख्या कशा असल्या पाहिजे? मूळ असल्या पाहिजे. पहा बरं 11 कडे आणि 13 कडे जर आपण पाहिलं तर 11 पण मूळ, 13 पण मूळ आणि त्यांच्यामध्ये फरक आहे 2चा. मग अशा जोडीला आपण काय म्हणायचं? जोडमूळ संख्येची जोडी म्हणायचं. म्हणजे आपल्या प्रश्न क्रमांक 78चं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, 11 आणि 13. अशा 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या 8 जोड्या आहेत. हाही मुद्दा आपण लक्षात ठेवला पाहिजे. चला पुढं. आता प्रश्न क्रमांक 79 पहा. प्रश्न क्रमांक 79 सोल्युशन. मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येत लहानात लहान 4 अंकी संख्या मिळविल्यास बेरीज किती येईल? पहा बेटा, आता विशिष्ट अंकी सांगतो. लहानात लहान 1 अंकी संख्या कोणती रे? 1. लहानात लहान 2 अंकी 10, लहानात लहान 3 अंकी 100, लहानात लहान 4 अंकी 1000, लहानात लहान 5 अंकी 10,000 याप्रमाणे. आणि मोठ्यात मोठी 1 अंकी 99, मोठ्यात मोठी 2 अंकी मोठ्यात मोठी 1 अंकी 9, मोठ्यात मोठी 2 अंकी 99, मोठ्यात मोठी 3 अंकी 999, मोठ्यात मोठी 4 अंकी 9999 याप्रमाणे विशिष्ट अंकी मोठ्यात मोठ्या संख्या आहेत आणि विशिष्ट अंकी लहानात लहान संख्या आहेत. आपल्याला बघा बेटा प्रश्न क्रमांक 79 काय म्हणतो बघा रे. मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येत मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येत मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या म्हणजे 9चं रिप्रेझेंट किती वेळेस? 5 वेळेस. ही झाली मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या. मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येत लहानात लहान 4 अंकी संख्या मिळविल्यास बेरीज किती येईल? मग याच्यामध्ये लहानात लहान 4 अंकी संख्या मिळवायची आहे, ती असेल 1000. मिळविली तर बेरीज किती येईल? पहा, मोठ्यात मोठ्या 5 अंकी संख्येमध्ये लहानात लहान 4 अंकी संख्या मिळवायची सांगितली होती. हे 9 9 9 9 1 10 ला 0 हातचे 1 9 1 10 1,09,999. बघा बरं पर्याय क्रमांक किती दिसतो रे? पर्याय क्रमांक 1 आहे 1,09,99. पर्याय क्रमांक 1 आहे. ठीक आहे, या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असेल. प्रश्न क्रमांक किती होता रे? 79. चला पुढचा प्रश्न 4760 स्टार. बघा काय सांगितलं आपल्याला की 4760 स्टार या संख्येस 8 ने पूर्ण भाग जातो तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असावा किंवा स्टार बरोबर किती? मला सांगा ही एक संख्या दिली बेटा, कोणती रे? 4760 आणि स्टार. आणि ही संख्या कशाने विभाजायची सांगितलं आपल्याला? या संख्येला 8 ने पूर्ण भाग जातो. कशाने? 8 ने पूर्ण भाग जातो. तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असेल किंवा स्टार बरोबर किती आपल्याला विचारलं. तर बेटा या प्रकारचा प्रश्न सोडवताना आपल्याला पहिल्यांदा विभाज्यतेच्या कसोट्या लक्षात घ्याव्या लागतात. आता मी सध्या तुम्हाला फक्त 8ची कसोटी सांगतो. संख्येतील शेवटच्या 3 अंकापासून बनणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग गेला तर त्या संख्येला 8 ने भाग जातो किंवा संख्येच्या शेवटी 3 किंवा 3 पेक्षा जास्त शून्य असतील तर अशा संख्येला बेटा 8 ने भाग जातो. चला मी आता पहिला पर्याय चेक करतो. शेवटचे 3 अंक कोणते रे? बघा 6 0 आणि स्टारच्या ठिकाणी मी 8 मानतो. किती मानतो बेटा? 8. मग स्टारच्या ठिकाणी मी जर पहिला पर्याय 8 मानला तर शेवटच्या 3 अंकापासून संख्या कोणती बनली रे? 6 से 8. मग या 6 से 8 ला जर 8 न पूर्ण भाग गेला बेटा तर समजायचं स्टारच्या ठिकाणी 8च असायला पाहिजे. आपण बघू. चला 8 7 56. किती उरले? 8 7 56, 4 उरले. 8 6 48. बाकी काही उरली का? नाही. याचा अर्थ मी जेव्हा स्टारच्या ठिकाणी 8 ठेवणार आणि 3 अंकी संख्या मिळणार 6 से 8 आणि 6 से 8 ला या 8 न पूर्ण भाग गेला, याचा अर्थ शेवटच्या 3 अंकापासून बनणाऱ्या संख्येला जर 8 ने भाग गेला तर त्या संख्येला 8 ने भाग
जातो, याचा अर्थ माझं उत्तर 8 असायला पाहिजे. चला पुढं प्रश्न क्रमांक 81. एका पुस्तकाची किंमत 300 रुपये आहे. ठीक आहे, चला एका पुस्तकाची किंमत सांगितली पहा 300 रुपये. किती रुपये? 300. तर 2 डझन पुस्तकाची किंमत किती? 2 डझन पुस्तकाची किंमत किती? तर मग मला सांगा बेटा, आता या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडायचं आहे 81 चं. प्रश्न क्रमांक 81. मला पहिल्यांदा सांगा, 2 डझन म्हणजे किती वस्तू रे? 24 वस्तू. किती वस्तू? 24 वस्तू. 2 डझन म्हणजे 24 वस्तू. मग तुम्हाला एका पुस्तकाची किंमत किती दिली बेटा? 300 रुपये. आणि विचारलं 2 डझन पुस्तकाची किंमत किती? मग 2 डझनची म्हणजे 24 वस्तूंची. चला एका वस्तूची किंवा एका पुस्तकाची किंमत दिली 300. एका पुस्तकाची किंमत 300 रुपये आणि 2 डझन पुस्तकाची किंमत किती? 2 डझन म्हणण्यापेक्षा मी 24 पुस्तकं म्हणतो. ठीक आहे, चला एका पुस्तकाची किंमत 300, तर 2 डझन पुस्तकाची किंमत म्हणजे 24 पुस्तकांची किंमत 2400 2400 24 त्रिक 72 7200. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. पर्याय क्रमांक 1 आहे 7200 रुपये. हे झालं आपलं प्रश्न क्रमांक 81 सोल्युशन. 7200 रुपये आपलं उत्तर यायला पाहिजे. चला प्रश्न क्रमांक 82. ए हा एक काम 20 दिवसामध्ये करतो आणि तेच काम बी हा 30 दिवसामध्ये करतो, तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? चला पहिली पद्धत बघा बेटा, याच्या 2 पद्धती सांगतो तुम्हाला. पहिली पद्धत कशी, तर ए नावाच्या व्यक्तीने जर काम केलं त्याला 20 दिवस लागतात आणि तेच काम जर एकट्या बी नावाच्या व्यक्तीने केलं तर बेटा त्याला 30 दिवस लागतात. म्हणजे याचा अर्थ याचा एचा काम करण्याचा वेग जास्त आहे, कारण हा कमी दिवसात काम करतो आणि तेच काम हा व्यक्ती जास्त दिवसामध्ये करतो. याचा वेग जास्त असेल, याचा वेग कमी असेल. ठीक आहे, असो पहिल्यांदा लक्षात ठेवा की एखादा व्यक्ती पहिला व्यक्ती 20 दिवसामध्ये करतो, तेच काम दुसरा व्यक्ती 30 दिवसामध्ये करतो आणि दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील असं जर विचारलं बेटा, तर फॉर्म्युला आहे एक्स वाय भागिले एक्स अधिक वाय. ठीक आहे, पहिला फॉर्म्युला एक्स वाय भागिले एक्स अधिक वाय. मग एक्स म्हणजे काय? त्या दोन संख्येपैकी मोठी संख्या 30 गुणिले लहान संख्या 20 आणि एक्स अधिक वाय म्हणजे 30 अधिक 20. चला वरचा गुणाकार किती रे? 3 दोन्ही 6, समोरचे 2 शून्य आणि खालची बेरीज किती बेटा 50. मग शून्य शून्य काय होणार? कॅन्सल. शून्य शून्य कॅन्सल झालं. 5 न 60 ला भाग द्या. 5 1 5, 1 उरला 5 दोन्ही 10. किती दिवस रे? दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील? तर दोघे मिळून ते काम 12 दिवसात करायला पाहिजे. आहे का बघा पर्यायामध्ये? 12 दिवसात पर्याय क्रमांक 2 आहे. दोघे मिळून ते काम 12 दिवसामध्ये करायला पाहिजे. आता बेटा दुसरी पद्धत सांगतो. दुसरी पद्धत म्हणजे काय? तर ती क्षमतेवर आधारित आहे. पहा दुसरी पद्धत कशी असते लक्षात ठेवा, ही पण खूप महत्वाची पद्धत आहे. एक व्यक्ती आहे ए, दुसरा व्यक्ती आहे बी आणि ए नावाचा व्यक्ती ते काम 20 दिवसामध्ये करतो आणि तेच काम बी नावाचा व्यक्ती 30 दिवसामध्ये करतो. आता काय करायचं पहा, ए हा 20 दिवसामध्ये करतो, बी हा तेच काम 30 दिवसामध्ये करतो आणि या दोन संख्यांचा जर मी लसावी काढला तर किती येतो? 60 आणि त्या 60 ला आपण म्हणायचं एकूण काम. ठीक आहे, आता लक्षात ठेवा आपलं काम किती आहे बेटा? 60 वस्तू बनवायचं आहे आणि 60 वस्तू बनवण्याचं काम जर या ए न केलं तर त्याला 20 दिवस लागतात आणि हेच 60 वस्तू बनवण्याचं काम जर बी न केलं तर त्याला 30 दिवस लागतात. आता बघू आपण यांची क्षमता किती असेल. क्षमता कशी मिळते पहा. क्षमता कशी मिळते, तर मी कामाच्या संख्येला दिवसाच्या संख्येने जर भागलं तर 20 त्रिक 60 म्हणजे दररोजच्या 3 वस्तू बनवतो. कोण? ए नावाचा व्यक्ती. ए नावाचा व्यक्ती दररोजच्या 3 वस्तू बनवतो. 20 त्रिक 60 आणि बी नावाचा व्यक्ती दररोजच्या 30 दोन्ही 60 2 वस्तू बनवतो. मला सांगा ए नावाच्या व्यक्तीची क्षमता आहे दररोज 3 वस्तू बनवणे आणि बी नावाच्या व्यक्तीची क्षमता आहे दररोजच्या 2 वस्तू बनवणे. मग दोघांनी मिळून जर काम केलं तर दोघे मिळून दररोजच्या किती वस्तू बनवतील रे? 5. दोघे मिळून दररोजच्या 5 वस्तू बनवतील. तर आपल्याला विचारलं दोघे मिळून ते काम किती दिवसात करतील? काम किती आहे? 60 वस्तू बनवणे आणि दोघे मिळून दररोज किती काम करतात? 5 वस्तू बनवणे. बरोबर, एकूण काम आहे 60 वस्तू बनवणे आणि दोघे मिळून दररोजच्या 5 वस्तू बनवतात. आता या ठिकाणी मी 60 ला जर 5 ने भागलं बेटा, माझं उत्तर किती आलं पाहिजे? 12, जे की पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. ही पहिली पद्धत आहे आणि ही दुसरी पद्धत आहे. चला पुढं आता प्रश्न क्रमांक 83 कडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक 83. ठीक आहे, हे मिटवतो. प्रश्न क्रमांक 83. आता जो 83 वा प्रश्न आहे बेटा तो आहे घातांकावर आधारित.
बघा काय म्हणते, 8चा कितवा घात रे, 4था घात, गुणिले 8चा 5वा घात, गुणिले 8चा 9वा घात, बरोबर 8चा x घात. तर x बरोबर किती असा आपल्याला प्रश्न विचारला. सांगतो बेटा पहा. आता घातांकाचा एक नियम आहे. घातांकामध्ये जर पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर पाया फक्त एकदाच घ्यायचा आणि घातांकाची काय करायची बेटा, बेरीज करायची. त्याच्यानंतर पाया समान असेल आणि भागाकाराची क्रिया असेल तर पाया फक्त एकदाच घ्या आणि घातांकाची काय करा, वजाबाकी करा. मला सांगा रे, इथं पाया कसा आहे, समान 8 8 8, पाया समान आहे आणि क्रिया आहे गुणाकाराची, बरोबर. मग पाया समान असेल आणि गुणाकाराची क्रिया असेल तर पाया फक्त एकदाच घ्या. चला, पाया फक्त एकदाच घेतला आपण, किती घेतला, 8 8 8, पाया फक्त एकदाच घेतला, किती, 8. ठीक आहे, पाया एकदाच घेतला. तर घातांकाची काय होईल बेटा, बेरीज. घातांकाची बेरीज होईल म्हणजे 5 आणि 4 9 आणि 9 9 18, किती व्हायला पाहिजे, 18. म्हणजे मी जर पाया फक्त एकदाच घेतला 8 आणि घातांकाची जर बेरीज केली तर बेटा एक्सच्या ठिकाणी कोणती संख्या येईल रे, 18 येईल, बरोबर. मग आपल्याला तेच विचारलं, 8चा x घात, मग 8चा x घात म्हणजे त्या ठिकाणी 8चा 18वा घात येईल, म्हणजेच x ची किंमत किती असायला पाहिजे, 18 असायला पाहिजे. किंवा असं करू आपण, चला या ठिकाणी मी खाली लिहितो, पाया समान आहे, पाया फक्त एकदाच लिहिला आणि गुणाकाराची क्रिया असल्यामुळे घातांकाची बेरीज केली. 9 5 14, 14 4 18, म्हणजे 18, 8च्या डोक्यावर 18 आलं. मग इथं 8च्या डोक्यावर x आहे ना, x म्हणजेच किती, 18. x ची किंमत किती झाली पाहिजे आपल्याला, x ची किंमतच आपल्याला 18 मिळायला पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, x ची किंमत 18 असेल. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 84. 6 जसे 5 बरोबर y जसे 20, तर y ची किंमत किती. चला बेटा, आता हे गुणोत्तरामध्ये दिलं आपल्याला 6 जसे 5, त्याला मी अंश छेदामध्ये पण लिहू शकतो. कसं पहा, 6 जसे 5 बरोबर y जसे 20. ठीक आहे, 6/5 बरोबर y/20 असं मी त्याला लिहू शकतो. विचारलं y ची किंमत किती, तर बेटा या ठिकाणी आपण तिरकस गुणाकार जर केला तर 5चा गुणाकार y सोबत होईल 5y आणि इकडे काय होईल रे, 20 गुणिले 6. 20चा आणि 6चा गुणाकार, 5चा गुणाकार y सोबत 5y आणि 20 गुणिले 6. आता y बरोबर किती बेटा, तर 20 गुणिले 6 आणि हा जो गुणाकारातला 5 आहे तो भागाकारात येईल. त्यानंतर 5 चोक 20 आणि y बरोबर किती, तर 6 चोक 24. y ची किंमत मला किती मिळणार रे, 24 मिळेल. पहा बरं, पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 आहे. y बरोबर किती, तर 24 असायला पाहिजे. ठीक आहे, चला पुढं. आता प्रश्न क्रमांक 85 काय म्हणतो बघा, हा होता प्रश्न क्रमांक 84. आता 85 क्रमांकाचा प्रश्न आपल्याला काय म्हणतो, जतीन नितीन मोहसिन, किती मुलं आहेत बेटा, 3. जतीन नितीन व मोहसिन यांची अनुक्रमे वये 16 वर्ष 24 वर्ष 36 वर्ष आहेत. तर नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाचे गुणोत्तर काय. कुणाच्या वयाचे, नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाचे गुणोत्तर काय. नितीनच्या वयाचे, नितीनच्या वयाचे, कुणाच्या वयाची, मोहसिनच्या वयाची, मोहसिनच्या वयाचे गुणोत्तर काय. चला, नितीनच्या, ज्याच्या समोरच्या शब्द आहे त्याला वर घ्या आणि ज्याच्या समोर सी शब्द आहे त्याला खाली घ्या. पहा, नितीनच्या वयाचे, नितीनचं किती आहे बेटा, नितीन हा अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर आहे, नितीनचं किती आहे, 24. नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी, मोहसिनचं वय अनुक्रमे तिसरा आहे, किती, 36. 12 दुनी 24, 12 त्रिक 36, म्हणजेच त्यांच्या वयाचं गुणोत्तर किती असायला पाहिजे, 2:3. किती आला पाहिजे, 2:3. पर्याय क्रमांक बघा, 2:3 कुठे आहे, पर्याय क्रमांक 2, 2:3. अलग लक्षात. हे झालं नितीनच्या वयाचे मोहसिनच्या वयाशी गुणोत्तर. चला नेक्स्ट प्रश्न घ्या. तर पहा बेटा, प्रश्न क्रमांक 86. प्रश्न क्रमांक 86 काय म्हणतो रे, 576 चे वर्गमूळ किती. 576 चे वर्गमूळ किती. बघा, आपल्या सगळ्यांना माहित आहे 576 चे वर्गमूळ 24 आहे. कारण तुम्ही पाठांतर केलं असेल, कमीत कमी आपल्याला 30 पर्यंतचे वर्गमूळ पाठ असले पाहिजे. ठीक आहे, त्यानुसार जर परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर
वर्गमूळ काढत बसू नका, डायरेक्ट तुम्हाला माहित आहे 576 वर्गमूळ किती आहे 24. आपलं उत्तर 24 यायला पाहिजे. पण बेटा कसं करायचं काय बघा, तर कधी लक्षात ठेवा, एखाद्या वर्गसंख्येच्या जर एकक स्थानी 6 असेल, एखाद्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर 6 असेल तर बेटा वर्गमुळामध्ये एकक स्थानी 4 असू शकतो किंवा 6 असू शकतो. लक्षात ठेवायचं. बघा काय बोलतो मी, एखाद्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी जर 6 असेल तर वर्गमुळामध्ये एकक स्थानी 4 असू शकतो किंवा 6 असू शकतो. मग आता काय करायचं पहा, शेवटचे दोन अंक सोडायचे, शेवटचे दोन अंक सोडायचे आणि शेवटचे दोन अंक सोडल्याच्या नंतर डावीकडे कोणती संख्या उरली रे 5. मग त्या 5च्या मागची वर्गसंख्या कोणती आहे 4, त्याचं काढायचं वर्गमूळ. किती येईल बेटा 2. ठीक आहे. बघा जेव्हा वर्गसंख्येच्या एकक स्थानी 6 असतो तेव्हा वर्गमुळामध्ये एकक स्थानी 4 पण असू शकतो किंवा 6 पण असू शकतो. हा पहिला मुद्दा. त्यानंतर काय करायचं, हे लिहिल्याच्या नंतर शेवटचे दोन अंक सोडायचे आणि डावीकडे राहिलेल्या संख्येच्या मागची वर्गसंख्या बघायची. डावीकडे उरलेली संख्या आहे 5 आणि 5च्या मागची वर्गसंख्या आहे 4. 4चं वर्गमूळ किती बेटा 2. ठीक आहे. 4चं वर्गमूळ 2. आता या 2 ला काय करायचं, आता या 2 ला गुणायचं पुढच्या संख्येनं, कितीनं 3 न, गुणाकार किती येतो बेटा 6. मग आता हा गुणाकार जर या 5 पेक्षा मोठा आला तर इथली लहान संख्या घ्यायची आणि हा गुणाकार जर या 5 पेक्षा लहान आला तर इथली मोठी संख्या घ्यायची. बघा 5च्या मागची वर्गसंख्या 4, 4चं वर्गमूळ 2, पुन्हा या 2 ला गुणायचं पुढच्या संख्येनं, 3 न गुणलं की त्याला गुणाकार 6. हा गुणाकार 6 जर 5 पेक्षा मोठा असेल तर बेटा एकक स्थानी लहान अंक घ्यायचा 4, म्हणजे आपलं उत्तर केलं पाहिजे 24. ठीक आहे. म्हणजे यानुसार 576चं वर्गमूळ किती, आपलं उत्तर यायला पाहिजे 24. चला पुढचा प्रश्न घ्या. आता प्रश्न क्रमांक किती आहे रे पहा आता 87. प्रश्न क्रमांक 87 बघा काय म्हणतो. आपण जाऊ आता प्रश्न क्रमांक 87 कडे. पहा 500चे 20%, 500चे 20% प्लस 280चे 30% मायनस 400चे 10% बरोबर किती. चला आता या ठिकाणी आपण डायरेक्ट पण करू शकलो असतो, पण तुम्ही नवीन आहात त्याच्यामुळे मी प्रोसेसनं सांगतो. 500चे 20% कसं करतात बेटा, 500चे 20%, 500 गुणिले 20 भागिले 100 प्लस प्लस 280चे 30%, 280 गुणिले 30 भागिले 100 मायनस 400चे 10%, 400चे 10% म्हणजे 400 गुणिले 10 भागिले 100. आता मी तोंडी पण करू शकलो असतो, पण ठीक आहे आपण नवीन आहात, आपण प्रोसेसने जाऊ. चला मग ते 100 कॅन्सल, 200 कॅन्सल, 20 5 100 प्लस हे 100 मध्ये 200 कॅन्सल, वरचे 200 कॅन्सल, 28 त्रिक किती होतात रे 3 8 24 ला 4 हातचे 2 3 6 7 8 84 आणि मायनस हे 100 मधले 200 कॅन्सल, हे 200 कॅन्सल, 10 चौक 40. ठीक आहे. मला सांगा रे 500चे 20% किती मिळाले बेटा 100, 280चे 30% किती मिळाले 84 आणि 400चे 10% किती मिळाले 40. मग आता 100ची आणि 84ची बेरीज करा 184 आणि पुन्हा त्याच्यातून 40 मायनस करा. 184 मधून 40 गेले 144, हे माझं अंतिम उत्तर यायला पाहिजे. बघा बरं ऑप्शन मध्ये आहे का 144. ऑप्शन नंबर 2 दिसतो 144. ठीक आहे. चला आता प्रश्न क्रमांक 88. प्रश्न किती वारे 88 वा. आता वर्तुळावर विचारला, वर्तुळात त्रिज्यांची संख्या किती असते. आता हा वर्तुळ आहे, हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. आपल्याला विचारलं वर्तुळामध्ये त्रिज्यांची संख्या किती. बेटा त्रिज्या म्हणजे काय, तर वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूवर काढलेला जो रेषाखंड असतो त्याला आपण काय म्हणतो रे त्रिज्या म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो त्रिज्या. वर्तुळाच्या केंद्रबिंदूपासून वर्तुळावरील कोणत्याही बिंदूवर काढलेला रेषाखंड म्हणजे वर्तुळाची काय असते त्रिज्या असते. मला सांगा बेटा आता या वर्तुळामध्ये आपण अशी एकच त्रिज्या करू शकतो का नाही, त्याच्यामध्ये आपण असंख्य त्रिज्या काढू शकतो. असंख्य त्रिज्या, अशा कितीही त्रिज्या आपण इथं काढू शकतो आणि सर्व त्रिज्यांची लांबी कशी असेल सारखी असेल. विचारलं वर्तुळामध्ये त्रिज्यांची संख्या किती असते, तर याच्यामध्ये मी निश्चितपणे नाही सांगू शकत. असंख्य असेल, अनंत असेल, तुम्ही कितीही करू शकता बरोबर. अशा किती त्रिज्या आपण
वर्तुळामध्ये काढू शकतो. आपलं उत्तर आहे अनंत. नेक्स्ट, नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास आहे व नावेचा वेग 7 किलोमीटर प्रति तास आहे. थोडस टायपिंग मध्ये थोडस पहा, समजून घ्या. नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग 2 किलोमीटर प्रति तास आहे. 2 kmh, ठीक आहे, 2 किलोमीटर प्रति तास आहे व नावेचा तासी वेग 7 किलोमीटर प्रति तास आहे. तर ती नाव प्रवाहाच्या दिशेने किती वेगाने जाईल? बघा बेटा, आता हे वाहतं पाणी आहे, म्हणजे पाणी इकडे वाहत आहे, बरोबर, आणि वाहतं पाणी आहे आणि एक नाव त्या प्रवाहाच्या दिशेने वाहत आहे. ठीक आहे, बघा, नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचा वेग किती आहे रे? नदीच्या पाण्याचा प्रवाहाचा वेग आहे 2 किलोमीटर प्रति तास. म्हणजे पाणी किती वेगाने वाहायला बेटा? 2 किलोमीटर प्रति तास. आणि या नावेचा स्वतःचा वेग किती आहे रे? 7 किलोमीटर प्रति तास, बरोबर. आणि विचारलं ती नाव प्रवाहाच्या दिशेने किती वेगाने वाहील? बघा, प्रवाहाच्या दिशेने किती वेगाने वाहील मला सांगा बेटा. प्रवाहाच्या दिशेने वाहताना स्वतःचा वेग किती आहे रे? 7. स्वतः तर 7च्या वेगाने वाहणारच, पण हे जे पाणी आहे ते प्रत्येक तासाला 2 तास पुढे ओढणार, म्हणजे 9 किलोमीटर प्रति तास है ना. ती नाव ही पाण्याच्या वेगाच्या दिशेने चालली, पाण्याच्या दिशेने चालली, म्हणजे स्वतःचा 7 आणि पाणी पण समोर समोर प्रत्येक तासाला 2 किलोमीटर ओढणार. म्हणजे उत्तर त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने असणारा वेग किती असेल? तर तो 9 किलोमीटर प्रति तास असायला पाहिजे. चला पुढं, हा होता प्रश्न क्रमांक 89. आता प्रश्न क्रमांक 90वा प्रश्न पहा. 4 वर्ष अधिक 2 महिने मायनस 4 महिने बरोबर किती महिने? चला, आता मला शेवटी जे उत्तर आहे ते महिन्यामध्ये करायचं बेटा. 4 वर्ष, ठीक आहे, 4 वर्ष म्हणजे किती महिने रे? 4 वर्ष म्हणजे एका वर्षामध्ये 12 महिने, 12 चोक 48 महिने, 48 म्हणजे महिने. चला, प्लस 2 महिने जशा लिहितो महिने, आणि मायनस पुन्हा 4 महिने, ठीक आहे. चला, आणि बरोबर किती महिने? म्हणजे आपल्याला सगळ्यांचं रूपांतर कशामध्ये करायचं होतं? महिन्यामध्ये, ठीक आहे. 4 वर्ष म्हणजे 48 महिने प्लस 2 महिने, 2 महिनेच लिहा, मायनस 4 महिने 4 महिने लिहा. आता 48 महिने प्लस 2 महिने किती झाले? 50 महिने मायनस 4 महिने. मग 50 महिन्यामधून 4 महिने गेले तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे? 46 महिने. किती महिने यायला पाहिजे? 46 महिने. ऑप्शन मध्ये पहा, पर्याय क्रमांक 2 दिसतो. किती महिने रे? 46 महिने. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आजचा हा आमचा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण आणखी आपले 10 प्रश्न बाकी आहेत. पहा, 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक डॅश 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 अधिक 28 बरोबर किती? तर बेटा या प्रश्नाकडे तुम्ही समजून घ्या. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक डॅश 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 28 यांची बेरीज आपल्याला विचारली. म्हणजे याचा अर्थ काय? तर क्रमवार नैसर्गिक संख्यांची आपल्याला काय विचारली? बेरीज. म्हणजे 1 पासून ते 28 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. आणि नैसर्गिक संख्यांच्या बेरजेचे सूत्र आहे n कंसामध्ये n+1 अपॉन 2. आपल्या भाषेमध्ये n म्हणजे काय रे? शेवटची संख्या 28. कंसामध्ये n+1 म्हणजे काय बेटा? पुढची संख्या 29 भागिले किती करा? 2. शेवटची संख्या 28 गुणिले n+1 म्हणजे पुढची संख्या 29 भागिले 2 करा. बे 1 बे, बे चोक 8. चला, आता 14चा आणि 29चा गुणाकार. 29 न जर 14ला गुणलं तर बघा 29 चोक किती बघा बरं. 29 चोक किती? तर 3 चोक 12, 116. 29 चोक 116ला 6 हातचे 11. 29 1 29 आणि 11 40. 406 दिल रे? 406. बघा बरं कुठं आहे? पर्याय नंबर 2 दिसतो. 406. अलग लक्षात. 1 पासून ते 28 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज करायची होती. 28 गुणिले 29 भागिले 2 करा. आपलं उत्तर किती मिळालं? 406. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न,
66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? बेटा प्रश्न विचारला 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, प्रश्न क्रमांक 92 मध्ये. आता 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती म्हणजे याचा अर्थ 66 ही कितवी त्रिकोणी संख्या आहे क्रमाने येणारी. मग 66 ही क्रमाने येणारी कितवी त्रिकोणी संख्या आहे असं आपल्याला विचारलं, किंवा 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, तर पर्याय तू कसं सांगतो. तर त्रिकोणी संख्या कशाला म्हणतात? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराची निमपट म्हणजे त्रिकोणी संख्या असते. चला पर्याय तू कसं जायचं, 11 गुणिले 12 भागिले 2. 11ला काय करायचं, 12 न गुणायचं, 2 न भागायचं. आता हा जर गुणाकार 66 आला, हे कॅल्क्युलेशन जर 66 आलं तर समजायचं माझं उत्तर 11च आहे. 2 6 12, 11 6 66. बरोबर, आपलं उत्तर पर्याय क्रमांक एकच असायला पाहिजे, 11. 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, तर बेटा उत्तर आहे त्याचं 11. हे कशानुसार रे, पर्यायानुसार. कसं, 11ला 12 न गुणायचं आणि 2 न भागायचं, उत्तर किती तुमचं 66, म्हणजे हेच उत्तर असेल आपलं 11. चला दुसरी पद्धत. आता दुसरी पद्धत काय पहा, त्रिकोणी संख्येचा पाया कसा काढायचा. दिलेली त्रिकोणी संख्या कोणती आहे रे, 66 ची दुप्पट करा. 66 ची काय करा बेटा, दुप्पट. किती येईल रे, 132. 66 ची दुप्पट किती आहे, 132. आता 132 च्या मागची वर्गसंख्या, मागची वर्गसंख्या काढा, सांगा. आता आपण काय केलं पहा, 66 ची दुप्पट केली 132. आता 132 च्या मागची वर्गसंख्या कोणती आहे, 121, आणि 121 चं वर्गमूळ त्या बेटा 11. हेच आपलं उत्तर असायला पाहिजे. 66 या त्रिकोणी संख्येचा पाया किती, तर 66 ची दुप्पट 132, 132 च्या मागची वर्गसंख्या 121, 121 चं वर्गमूळ किती आलं, 11. म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. चला पुढं. खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने भाग जाईल. चला आपल्याकडे बघा 4 ऑप्शन दिले, आणि खालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने पूर्ण भाग दिला असं विचारलं. बेटा कसोट्यांवर आधारित हा प्रश्न आहे. 11ची कसोटी आहे, संख्येतील एका आड एक अंकांच्या बेरजेतील फरक जर 0 किंवा 11च्या पटीमध्ये असेल त्या संख्येला 11 ने भाग जातो. चला पहिली संख्या आपण चेक करू, एका आड एक. 7 3 1, 7 आणि 3 10, 10 आणि 1 11. त्याच्यानंतर एका आड एक कोण आहेत, आता दुसरे एका आड एक कोण आहेत बेटा, 6 आणि 4 किती रे, 10. मग एका आड एक अंकांच्या बेरजेतला फरक इथं किती येतो, 1 येतो. 0 पण नाही आणि 11च्या पट्टीमध्ये पण नाही, त्याचा अर्थ ही संख्या 11 ने विभाज्य नसेल. पुढची संख्या बघा बेटा, 5. बघा रे या ठिकाणी आता काय होईल, 5 2 1 यांची बेरीज करा बरं. 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, आणि हे किती होईल बेटा, 7 आणि 4 11. म्हणजे एका आड एक अंकांची बेरीज एका ठिकाणी 11 आली आणि एका ठिकाणी किती आली बघा, 8 आली होती. या दोघांचा फरक किती आला रे, 3. तो फरक 0 पण नाही आणि 11च्या पटीमध्ये पण नाही, याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे पण आपलं उत्तर होऊ शकत नाही. तिसरा ऑप्शन बघा, 8 6 4 किती होतात रे, 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, बरोबर. आणि 9 आणि 3, 9 आणि 3 12. 18 आणि 12 मधला फरक किती आला बेटा, 6. तो 0 पण नाही 11च्या पट्टीमध्ये पण नाही. माझे 3 पर्याय तर आता कटले, म्हणजे एकच उरलेला पर्याय माझं उत्तर असायला पाहिजे, ते म्हणजे 89,650. आणि त्यालाही आपण चेक करू, कसं पहा, हे 8 6 आणि 0 यांची बेरीज दिली रे, 8 आणि 6 14, आणि बेटा 9 आणि 5 किती, 14. 14 आणि 14 मधला जो फरक आहे तो आहे 0. हा फरक 0 किंवा 11च्या पटीमध्ये असेल तर अशा वेळेस त्या संख्येला 11 ने भाग जातो. म्हणून माझं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, चला पुढं. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 94. 2 3 7 हे अंक कमीत कमी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती. पहा बेटा काय सांगितलं, आपल्याला 3 अंक दिले, 2 3 7, आणि हे 3 अंक कमीत कमी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तयार करायला सांगितली. मोठ्यात
मोठी 4 अंकी संख्या बनवायची आहे. आता मला सांगा रे, सूचना काय आहे प्रश्नामध्ये? 2, 3, 7 हे अंक कमीत कमी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती? मला सांगा बेटा, दिलेला अंक कमीत कमी एकदाच वापरणे म्हणजे जास्तीत जास्त किती आपण वापरू शकतो. आणि अंक दिले 3 आणि विचारलं मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अंक तर 3च दिले आणि संख्या बनवायची आहे मोठ्यात मोठी 4 अंकी. तर मग अशा वेळेस काय करायचं बेटा? मोठ्यात मोठी संख्या बनवताना मोठ्या अंकाचं रिपिटेशन करायचं. मोठ्या अंकाचं रिपिटेशन म्हणजे तुम्हाला 7 दोनदा घ्यावं लागेल. उतरता क्रम 7 पहिल्यांदा, पुन्हा 3 घ्या आणि पुन्हा 2 घ्या. म्हणजे दिलेले अंक वापरून मोठ्यात मोठी संख्या तयार करताना अंकांचा उतरता क्रम लावावा लागतो. उतरता क्रम म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे, पण त्याच्यामध्ये अंक दिले 3 आणि संख्या बनवायला सांगितली 4 अंकी. अशा वेळेस मोठ्या अंकाचं रिपिटेशन करावं लागेल. 7 दोनदा घ्या, पुन्हा 3 आणि पुन्हा 2 घ्या. कुठे आहे पर्याय नंबर? पहा बरं, 7732 पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढं. दुकानदाराने 800 रुपयाच्या एका वस्तूवर 15% सूट दिली, तर ग्राहकाने दुकानदाराला किती रुपये द्यावेत? पहा, एकदम सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 95. दुकानदाराने 800 रुपयाच्या एका वस्तूवर दुकानदाराला 15% सूट दिली, तर ग्राहकाने दुकानदाराला किती रुपये द्यावेत? पहा बेटा, मला सांगा, दुकानदार हा ग्राहकाला 800 रुपयाची वस्तू देतो आणि 15% सूट देतो, म्हणजे तो ग्राहकाकडून किती टक्के पैसे घेतो रे? 85% पैसे घेतो आहे ना. 100%मधून जर 15% काढले तर ग्राहकाकडून तो 85% पैसे घेतो. मग 800चे डायरेक्ट किती टक्के काढा? 85% काढा. 800चे 85%, 800 गुणिले 85 भागिले 100, 2 2 शून्य कॅन्सल. 8 45 ला 0 हातचे 4, 8 8 64 4 68, म्हणजे माझं उत्तर 680 आलं पाहिजे. तर ग्राहकाने दुकानदाराला किती रुपये द्यावे? तो 680. मला वाटतं बेटा पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असेल 6800, आणि या ठिकाणी मला वाटतं 8000 असायला पाहिजे. समजून घ्या, या ठिकाणी 8000 असायला पाहिजे. ठीक आहे, थोडं आपण करेक्शन करू. चला बघा, ग्राहकाने 8000 रुपयाच्या वस्तूवर 15% सूट दिली, तर ग्राहकाने दुकानदाराला किती रुपये द्यावेत? तर मला वाटतं की 800च्या ठिकाणी तिथं 8000 होतं. मग आपण आता 8000चे किती टक्के काढू रे? 85% काढू. चला, 0 0 काय होईल? कॅन्सल. हा 0 ठेवून द्या उजवीकडे. 8 45 ला 0 हातचे 4, 8 8 64 4 68 6800 बरोबर आहे. या ठिकाणी माझ्या मते 800च्या ऐवजी 8000 पाहिजे होतं, म्हणजे आपलं उत्तर किती येईल? 6800. चला, खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मला सांगा बेटा, हे तर उत्तर आपलं होऊ शकत नाही पर्याय क्रमांक 1. का? तर या संख्येच्या पूर्णांकामध्ये किती आहे? 42. आणि या संख्येच्या पूर्णांकामध्ये आहे 428. इथं पण 428, इथं पण 428. म्हणजे 428 जे आहे 42 पेक्षा मोठं आहे ना. मग तुम्हाला विचारलं खालील पैकी सर्वात मोठी संख्या कोणती, तर आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 होऊ शकत नाही. का? 42 पेक्षा 428 428 428 मोठा आहे. चला, आता एक पर्याय घेतला. आता मला सांगा बेटा, इथं पण पूर्णांकात 428 आहे, इथं पण पूर्णांकात 428 आहे, आणि इथं पण पूर्णांकामध्ये 428 आहे. मग दशांशाच्या नंतर उजवीकडे बघा, इथं कोण आहे रे? 9, इथं कोण आहे रे? 4, आणि इथं कोण आहे रे? 1. मग 9, 4 आणि 1 पैकी मोठा कोण? 9 मोठा. याचा अर्थ हीच संख्या मोठी असायला पाहिजे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. चला नेक्स्ट घ्या. 97. हा जो प्रश्न आहे तो पदावलीवर आधारित आहे. पहा, 48 भागिले 6 गुणिले कंसामध्ये 5 अधिक 3 मायनस 4 चा वर्ग. पदावलीच्या नियमानुसार आपल्याला पहिल्यांदा ब्रॅकेट सोडावा लागतो. 48 भागिले 6 गुणिले 5 अधिक 3 किती रे? 8, आणि मायनस 4 चा वर्ग किती? 16. आता त्यानंतर आपल्याला या ठिकाणी भागाकार करावा लागेल. साइन 48 गुणिले 8 मायनस 16. आता 8 8 64, आणि 64 मधून 16 मायनस करा, किती येईल पहा. चला, 64 मधून जर आपण 16 मायनस केले बेटा काय येईल? 14तून 6 गेले 8, 5तून 1 गेला 4, किती यायला पाहिजे रे? 48 यायला पाहिजे उत्तर आपलं.
48. पहा बरं पर्याय क्रमांक 4 आहे 48. ठीक आहे. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 98 पहा. प्रश्न क्रमांक 98. एका चौरसाची परिमिती 48 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? बेटा हा आहे चौरस. या चौरसाची परिमिती किती आहे रे? 48 सेमी. आणि कधी लक्षात ठेवा, चौरसाची परिमिती म्हणजे काय? तर चौरसाच्या चारी बाजूंच्या लांबीची बेरीज. मग एका चौरसाची परिमिती जर 48 सेमी असेल, तर याचा अर्थ त्याची प्रत्येक बाजू किती असेल रे? 12 12 12 12. कारण चौरसाच्या चारही बाजू कशा असतात? एकरूप असतात, बरोबर. म्हणजे परिमिती जर 48 असेल, चारी बाजूंच्या लांबीची बेरीज जर 48 असेल, त्या चौरसाची प्रत्येक बाजू किती असेल बेटा? 12. आणि आपल्याला विचारलं त्या चौरसाचं क्षेत्रफळ किती? मग चौरसाचं क्षेत्रफळ कसं काढतात? तर बाजू गुणिले बाजू म्हणजे 12 गुणिले 12 जर केलं तर आपलं उत्तर आपल्याला मिळणार. पण आपण आता असं करू, पहिल्यांदा बघा, चौरसाची जर परिमिती दिली, चौरसाची बाजू कशी काढायची? बेटा चौरसाची जर परिमिती दिली असेल 48 आणि बाजू जर काढायची असेल तर परिमितीला 4 ने भाग द्या. परिमितीला काय करा? 4 ने भाग द्या. 4 1 4 4 2 8. म्हणजे याचा अर्थ बाजू किती मिळालेली? 12 सेमी. बाजू मिळाली 12 सेमी. आता विचारलं चौरसाचं क्षेत्रफळ किती? चौरसाचे क्षेत्रफळ किती? तर सूत्र आहे बाजूचा वर्ग. बाजूचा वर्ग म्हणजे 12चा वर्ग, 12 गुणिले 12 म्हणजे 144 चौरस सेमी हे त्याचं क्षेत्रफळ असायला पाहिजे. पर्याय क्रमांक पहा बरं. 144 चौरस सेमी. 144 चौरस सेमी पर्याय क्रमांक 4 आहे. चला शेवटचे 2 प्रश्न. एका आयताची लांबी 9 सेमी आणि रुंदी 7 सेमी आहे, तर त्या आयताची परिमिती किती? पहा बेटा, आता एक तुम्हाला आकृतीच्या स्वरूपामध्ये सांगतो. हा आयत आहे. आयताचा प्रत्येक कोण असा कसा असतो? एक काटकोन असतो. आयताला लांबी असते, आयताला रुंदी असते आणि आयताच्या समोरासमोरील बाजू या समान लांबीच्या असतात. आयताची लांबी किती दिली बेटा? 9 सेमी आणि रुंदी किती दिली रे? 7 सेमी. आणि विचारलं या आयताची परिमिती किती? परिमिती म्हणजे काय? तर आयताच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज. मला सांगा, ही लांबी जर 9 सेमी असेल बेटा, ती खालची बाजू पण 9 सेमी असेल आणि रुंदी जर 7 सेमी असेल तर इकडची बाजू पण 7 सेमीच असेल. आता आपल्याला परिमिती करता येईल कसं? 9 9 18, 18 7 25 आणि 25 7 किती रे? 32. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ त्या आयताची परिमिती किती यायला पाहिजे? 32. बेटा एक फॉर्म्युला आहे. आयताची परिमिती बरोबर 2 कंसामध्ये L प्लस बी. L म्हणजे लेंथ लांबी, बी म्हणजे ब्रीथ रुंदी. चला मग 2 कंसात लांबी अधिक रुंदी. 2 कंसात लांबी किती आहे? 9. रुंदी किती आहे? 7. मग 2 गुणिले 9 7 16 आणि 16 दोन्ही किती बेटा? 32 सेमी ही त्या आयताची काय असायला पाहिजे? परिमिती. आकृतीच्या माध्यमातून पाहिलं 9 9 18, 18 7 25, 25 7 32 आणि सूत्रानं जरी पाहिलं तरी आपलं उत्तर आपल्याला किती मिळालं? 32च मिळते. पर्याय क्रमांक 4. 32 सेमी त्या आयताची परिमिती असायला पाहिजे. लक्षात ठेवा, आयताची परिमिती म्हणजे काय? तर आयताच्या चारी बाजूंच्या लांबीची बेरीज. आणि आयताची परिमिती करण्याचं सूत्र कोणतं आहे? 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. चला आता प्रश्न क्रमांक 100. खालीलपैकी कोणती संख्या 25 ने विभाज्य आहे? कशाने बेटा? 25 ने. तुम्हाला सांगतो, एखाद्या संख्येच्या शेवटी 2 किंवा 2 पेक्षा जास्त शून्य असतील, शेवटी 25 असेल, शेवटी 50 असेल आणि शेवटी जर 75 असेल, तर अशा संख्यांना नेहमी 25 ने भाग जातो. कधी बेटा? एखाद्या संख्येच्या शेवटी 2 शून्य असतील, संख्येच्या शेवटी 25 असेल, संख्येच्या शेवटी 50 असेल, संख्येच्या शेवटी 75 असेल, तर अशा संख्येला नेहमी 25 ने भाग जातो. आपल्याला विचारलं खालीलपैकी कोणती संख्या 25 ने विभाज्य नाही विचारलं. मला सांगा, ही संख्या विभाज्य आहे रे. कशानं? ही संख्या 25 ने विभाज्य आहे. का आहे बेटा 25 ने विभाज्य? कारण शेवटी 25 आहे. शेवटी 25 असल्यामुळे 25 ने विभाज्य आहे. शेवटी 2 शून्य असल्यामुळे 25 ने विभाज्य आहे. शेवटी 75 असल्यामुळे 25 ने विभाज्य आहे. आणि शेवटी डबल शून्य नाही, 25 नाही, 50 नाही, 75 नाही. याचा अर्थ ही संख्या 25 ने विभाज्य नाही. आणि आपल्याला विचारलं होतं कोणती संख्या 25 ने विभाज्य नाही, म्हणजे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 4. ही संख्या 25 ने विभाज्य नसायला पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो,
आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण 25 प्रश्न पाहिले आणि हे 25 प्रश्न जर तुम्हाला आवडले असतील आणि यांचं विश्लेषण जर तुम्हाला आवडलं असेल तर आमच्या यशवंत अकॅडमी या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ आम्ही आपल्या समोर दररोज घेऊन येणार आहोत. आणि तुम्ही जर हे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले तर नक्कीच अशा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला गणित विषयामध्ये आवड निर्माण होणार आहे आणि नक्कीच तुमचे जे गणिताचे गुण आहेत ते तुमचे गुण परीक्षेमध्ये वाढणार आहेत. तर उद्यापर्यंत मी तुमची रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.